आपण सगळ्यात पहिले जर बघितलं तर नेमका विषय आपण सगळ्यात पहिले समजून घेणार आहोत. त्या ठिकाणी आपल्याला एक पोकलॅन पाहायला मिळतंय आणि असं सांगितलं जात आहे की हे थेट रस्त्यावरती चालवलं गेलंय. असं चालक आपल्या सोबत आहे. दादा काय झालं विषय सांगा. तुम्ही सांगा. नमस्कार, मी शांताराम वारंगे, सामाजिक माणूस, इथला अमृतकुंभ सोसायटीमध्ये राहतो आणि सेक्रेटरी. बिल्डिंगचं काम करताना त्यादिवशी मी नव्हतो इथे. नंतर आम्ही कॉन्ट्रॅक्टरला बोललो, तू जेव्हा काम करशील तेव्हा आम्हाला प्रत्यक्ष बोलवतो. आम्ही 4 दिवस कंटिन्यू आम्ही तर सोसायटीचे लोक हजर राहून काम केलं. आज मी 2 दिवस बाहेर गेल्यामुळे त्यांनी काम केलं तर आम्हाला न कळता थोडं नुकसान झालं, ते आम्ही मान्य करायला तयार आहे. ते पोकलॅन यांनी रस्त्यावर चालवलंय. कालपासून रस्ते नाही, आता तो रस्त्यावरती आलाय, पण काल पण कमीत कमी 5 ते 6 तास लाईट गेली. काल रात्री 10:30 ते 11च्या दरम्यान ह्या एरियातली लाईट आली. आजही 3 वाजल्यापासून लाईट गेलेली आहे आणि अजून लाईट आता ते एमएससी वाले काम करतायत, लाईट गेलेली आहे. पण ह्यांच्या ऑपरेटरच्या चुकीमुळे काल केबल नुकसान, त्यांची केबल जळाली, त्याच्यावर वायर तुटली केबल. पोकलॅन इथे कसं आलं ते आता त्या ऑपरेटरला विचार, त्या ऑपरेटरकडे लायसन्स पण नाहीये. कोण आहेत ऑपरेटर? ऑपरेटर आता ते आहे का? हे कोण आहेत? हे बिल्डर आहे, कॉन्ट्रॅक्टर आहे. यांच्या कामासाठी ते आणलंय का? तर ते पोकलॅन इथे कोणी आहे? आम्ही ते काय आपण कॉन्ट्रॅक्ट त्यांना दिलेलं आहे, ते तिथं आलेले. आणि हे बघा कसं माहितीये का, फक्त शेवटच्या एक हे तुमचं नाहीये ना? हे आपलं त्यांना विचारूया आपण त्यांच्याकडे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे जे काही पोकलॅन कुठे ते तुम्ही त्यांना पकडून ठेवायला पाहिजे होतं ना. आत्ता होता का 2 मिनिटं आले. आणि ऐक ना, तुम्ही त्यांना पकडून ठेवायला पाहिजे होतं. नाही होत. हे बघ, हे जे तोडताना ही पाणी टाकी वरना डायरेक्ट खाली इथपर्यंत आलेली. मला एक सांगा, यांनी हे रस्त्यावर चालवलंय का? कसं यांनी? हे बघ, हे पुरावे आहेत ना समोर. हे बघ, हे बघा, खरं तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा जो काही पोकलॅन आहे ते हे रस्त्यावरती ज्या ठिकाणी चांगला रस्ता आहे त्या रस्त्यावरती हे चालवू शकत नाही. आणि तरी सुद्धा सर्रासपणे म्हणजे हा सिमेंट कॉन्क्रिटीकरणाचा रस्ता आहे आणि तरी सुद्धा या रस्त्यावरती हा जो पोकलॅन आहे तो आपल्याला इथे उभा असलेला आता पाहायला मिळतोय. आणि हे बघतोय आपण, हे याच्या प्रूफ आहे इथे की कशा पद्धतीने हा चांगल्या रस्त्यावरती चालतोय. म्हणजे चांगले रस्ते सर्रासपणे इथे खराब जे आहे होताना पाहायला मिळेल आपल्याला. वाहन चालक जो आहे तो कुठे गेला? तो आता पळाला इथं. तो होता मग ते बघ, लगेच लाईट गेली, बस पार्किंग झाली. रोज हा प्रकार रोज 4-4, 5-5 तास होते तिथे. आणि ही पाण्याची टाकी वरनं पाडली, ती आले कुठे तेही बघा. जर का अजून पुढे आली असती, एखादा वाहन असतं तर काय झालं असतं त्याचं? ते वाहन चालकाकडे हे नाहीये का काही? लायसन वगैरे काय नाही, तो पळाला. त्याची शूटिंग आहे माझ्याकडे. मी त्याला विचारलं, तुझं लायसन आहे का? जो साहब सेट लेके आ रहा है, सेट लेके आ रहा है, त्याची शूटिंग आहे माझ्याकडे. त्याला मी विचारता शूटिंग काढली त्याची मी. त्याच्याकडे नाहीये लायसन वगैरे काही नाही, तरी पण तो चालवतो. जो मेन ऑपरेटर तो पळाला, म्हणजे तो बाहेर गेलेला होता आणि हा दुसरा त्याचा माणूस कोणतरी बसलेला होता. मेन ऑपरेटर पण नाहीये, कोणच नाही. आता ते जे आहेत ते बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टर आहेत. त्यांना विचारूया आपण की नेमकं यांनी हे कोणाला दिलेलं आहे आणि कोणाच्या परमिशननी. प्रायव्हेट आहे बघा, ते पण निघून गेले इथून, ते पण नाहीये आता, ते पण गेलेत. म्हणजे हा खूप भयंकर प्रकार जो आहे ना तो आपल्याला इथे पाहायला मिळतोय. खरं तर जी काही खासगी बिल्डिंगचं जे एखादं काही काम ते आता रिडेव्हलपमेंटला ती बिल्डिंग जाते तिथे तोडतायत आणि त्याच दरम्यान एवढे मोठे मोठे पोकलॅन जे आहेत ते यांना परमिशन कोण देतं? कुठे गेलेत ते कुठे गेलेत? आता इथे होते बिल्डर, ऑपरेटर. सेफ्टी पण नाही बघा ना, साईडचे पत्र तरी लावले पाहिजे. सेफ्टी पण नाही ना, लहान लहान मुलं चालतात सगळे. आज या गोष्टीला बरेच दिवस झाले ना सर, वाद नाही घालत, हात घालत डेव्हलपमेंटला दिली यांच्यापैकी कोणी आहे का इथे? दादा, तुम्हाला हे पोकलॅन इथे आणायची परमिशन कोणी दिली? साईडवर होती ना, कोकण साईडवर होती. पण असं अलाउड असतं का तुम्हाला? ती कोणी दिली? वायरमॅनचं काम चालू होतं ना, म्हणून ती रस्त्यावर आणलेली. ते सगळं ठीक आहे, पण ही पोकलॅन इथे आणायचं, ही मशीन इथे आणायची परमिशन मिळाली? नाही ना, त्यांनी कसं कामच थांबवलं ना, त्यामुळे त्यांनी पोकलन इथं आणून ठेवली. दादा, मी कामचं नाही बोलत तुम्हाला. ही बदलापूरमध्ये या परिसरात आणायची परमिशन कोणी दिली? पण आता बिल्डिंगचं काम चालू म्हटल्यावरती गाडी येणारच ना, त्याशिवाय तेच बोलते की परमिशन मिळाली का तिला? त्याची परमिशन हा कशी आणली तिला इथे? कशी म्हणजे कॉन्ट्रॅक्ट दिलं त्या माणसाला की बिल्डिंग तिला चालत आणली, तिला उचलून आणली, तिला कसं? ऑपरेटर होता ना त्यात, ऑपरेटर होता म्हणजे ऑपरेटरनी चालत आणली का तिला?
ऑपरेटरने चालवता नाही ना तिला. चालवत म्हणजे रस्त्यावर चालवत आणली की तिला उचलून आता आणली? एवढं मला माहित नाही कशी आणली त्या दिवशी. कशी आणली तिला? एवढं मला माहित नाही. आणि त्यांना कोणी बघितली का? स्वप्नाली मॅडम मला फक्त एवढं सांगायचं आहे की हा वाद वाढण्यापेक्षा तुम्ही सेफ्टी सांगा, आम्ही त्याच्यावर काम करू. तुमचा वाद हरकत नाही तो. आमचा वाद हा आहे की ही मशीन इथे चालत जर आणली असेल तर चांगल्या रस्त्यावरून हिला परवानगी नसते. हा पण मे बी गेलेली नाहीच आहे. नाही, तिथे दिसते गेलेली. इथून आल्यानंतर मी एवढी जाणार ना. आता पुढचं मला माहित नाही, पण कन्फर्मेशन मी लगेच देऊ शकत नाही असं. कोणी आली त्यांना विचारा ना, बघू मी विचारा, कारण नाहीतर मग सीसीटीव्हीज मध्ये बघावे लागेल. हा खूप गांभीर्याने घेण्यासारखा प्रश्न आहे. बदलापूरकर कितीतरी कर भरतात आणि त्यांच्या कराच्या पैशांमधून इथे चांगले सिमेंट कॉन्क्रिटीकरणाचे रस्ते केले जातात. मात्र हे रस्ते खराब कसे होतात, तर हे रस्ते खराब होतात ते म्हणजे अशा पद्धतीचे ज्या काही मोठ्या मोठ्या मशिनी आहेत त्या मशिनीचा खालचा भाग जर आपण बघितला तर अशा टाईपच्या मशीन ही जी आहे ही चांगल्या रस्त्यावरती चालवण्यासाठी हिला मनाई नसते याच्यासाठी. आणि अजून एक महत्वाचं म्हणजे जो काही मध्ये ऑपरेटर आहे ते चालवण्यासाठी परमिशनची गरज असते. मग आता हे जे काही रिडेव्हलपमेंटला बिल्डिंग जाते आहे ते पाडण्यासाठी या अशा पद्धतीच्या पोकलेनच्या मशीन जी आहे तिला परवानगी नेमकी दिली कोणी, हा सगळ्यात मोठा प्रश्नचिन्ह आहे. आणि जर तिला परवानगी मिळाली तर मग तिला उचलून आणलेली आहे का? कशाने उचलली? आता कसं माहिती तुम्हाला? कोणी सांगितलं? आता ज्या वेळेला आपण बोलतोय तेव्हा हे बोलतात की तिला आता उचलून आणली आहे. मग उचलून आणली तर इथे निशाण कशाचे आहेत? हे आपण बघतोय की ही मशीन चालत आल्याचे निशाण आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. आणि त्याचबरोबर रिडेव्हलपमेंटला कुठलीही बिल्डिंग जात असेल तर बांधकाम व्यावसायिकाचा हलगर्जीपणा जो आहे तो अजिबात खपवून घेतला जात नाही. नागरिक या ठिकाणी त्रस्त झालेले आहेत. रिडेव्हलपमेंटला बिल्डिंग जाते ते सर्रासपणे तिथून आपण बघतोय की ते जे काही भिंती वगैरे आहेत पूर्ण खाली रस्त्यावर पडतायत. ऑपरेटर आलेले आहेत आता, तर आपण बघू ते परत पळून जातील आपल्याला बघून. आला का तो? परत जाईल ते पळून, नाही तर. कोण आहे तुम्ही? मैं तो मशीन के साथ में है, वो जो गिराया था बिल्डिंग वो चला गया, तुम्ही मशीन चालवता ही? मैं नहीं चला था, दादा तिथे उभे राहा, तो पळून जाईल परत. मैं नहीं तोड़ा सेट दादा, मैं नहीं तोड़ा, वो दूसरा कोई था, वो अभी उसको कॉल करेगा तो आएगा। दादा तुमचं नाव काय? मेरा झीनक, काय नाव? झीनक झीनक। तुम्ही ही मशीन चालवता का? काय बोलता तिला? मैडम मैं नहीं गिराया है, जो मैं नहीं गिराया, ये मैं चला रहा वायर था कि नहीं यहाँ पे ही मशीन? मशीन तुम्ही चालवतात का? मैं तू यहाँ पे मशीन चला रहा था कि नहीं? जब हम लोग आए तो मशीन चला रहा था ना, तू मैं ऑपरेट तो- कर रहा था ना. ये देख तेरा शूटिंग. हे बघा, आपण हे बघतोय, हे कोण आहेत? मैं ही है मैडम। हा, मग खरं बोला. तेरे ही को मशीन तुम्ही चालवत क्या है वो होतात का? बता अभी उनको. ही मशीन तुम्ही चालवत होतात का? मैं मैडम चला ये रहा मशीन है, आप चला रहे थे क्या? चला रहा था। ये मशीन हाँ। आपके पास लाइसेंस है? लाइसेंस लाइट है मैडम, है? लाइट है, दिखाइए. रूम पे है। नहीं, यहाँ पे दिखाइए ना, फोटो रहेगा ना. मुझे एक बात बताइए, मशीन का नाम क्या है? मशीनचं नाव काय? जेसीपी है या मशीनचं नाव काय? बोल क्या है? ही मशीन कुठे कुठे असते? कहाँ पे रहती है ये मशीन? कहाँ पे रहती है? मशीन तो उधर अंदर में कहाँ से लेके आए हो आप ये मशीन? कौन सी एरिया से लेके आए हो? ये बदलेपुर का है कौन से बंगले पे था? मैडम, बंगले। मशीन कहाँ पे था? मशीन मशीन कहाँ तो पे था? मशीन तो उधर दूसरा जगह पे चालू था, कौन सी जगह पे था? वो क्या बोलते कौन है हैं, आपके कॉन्ट्रैक्टर? कौन है? मेरा कॉन्डक्टर यादव जी है, क्या नाम है? यादव घनश्याम यादव। ये मशीन कहाँ से लेके आए हो आप? वो DG1 से वो दूसरा कोई ऑपरेटर लाया है, मैं नहीं लाया। तो आप कहाँ से बैठे? आपका वीडियो इन लोगों के पास, आप कहाँ से बैठे हो? मैं तो वहीं से बैठा मैडम, कहाँ मैं से बैठे? आपको आता है मशीन चलाना? अगर किसी का कोई अपघात हो जाता तो इसको जिम्मेदार कौन रहता? आपको आता है? अभी हिंदी समझ में आ रहा है ना? अभी मराठी नहीं बोल रही हूँ, अभी हिंदी बोल रही हूँ. हमें जवाब चाहिए. आपको मशीन चलाना आता है? मशीन चलाना आता है मैडम, मगर मैं कंफर्म इसको कंटिन्यू आपको ये मशीन चलाना अभी आता है? मेरे पास लाइसेंस नहीं है। इसका नाम क्या है मशीन का? एस्टिवेटर पोकलैन, कौन सा? पोकलैन। तो पोकलैन को यहाँ तक कैसे लेके आए? आप कहाँ से चला के लेके आए? मैडम वही मेरे को बैठाया, फिर उसके बाद वो ऑपरेटर चला के बोला कि आदमी तुम उतार देने। यहाँ पे कैसे आई? यहाँ तक कैसे आई? यहाँ वहाँ से तो मैं ही लाया मैडम। तो वहाँ तक किसने लाया? वहाँ वो जो दूसरा बिल्डिंग गिरा रहा था उसने लेके कैसे लाया? कंधे पे उठा के लाया उसने? चला के लाया मैडम। चला के लाया? हाँ पक्का चला के लाया? हाँ, कोई दबाव नहीं है आप पे?
मैं नहीं लेके आया, वो दूसरा। वो लेके आया ना? हाँ। आपने देखा उसको? हाँ चला के लेके आया वो? हाँ। कैसे चलाया उसने? कैसे चलाया, ऐसे वो पैंडल से चलाया। जमीन पे चल रही थी ये मशीन? हाँ पक्का चल रही थी? हाँ। होशो आवाज में हो ना? सच में? आए मशीन वो चला के लेके आया मैडम। पक्का चला के लेके आया ना? हाँ तो आपको मैं पता है, नहीं लेके आया। ये मशीन रोड पे चलती है। अभी ये साइड में कौन लेके आएगा? अभी वो ऑपरेटर आ रहा है तो लेके। आप कहाँ पे रहते हो? आप कहाँ पे रहते हो? थांबा तो पळून जाईल घेऊन. जागे. मॅडम 3 दिवसापासून हे चालू होतं मध्ये आहे ना, मध्ये बंद केलं होतं. 3 दिवसापासून चालू होते, 3-4 दिवसापासून. आणि आता हे बंद केलं काही, आणि ते काय लावलं नाही, काय म्हणजे सपोर्ट काय लावलं नाही. ते बघा, हे जामत रे, चाबी तो तुम्हारे पास है ना? मैडम वहाँ से लेके चाबी तो मेरे पास रहेगा। चलो ठीक आहे, साइड में ले लो. तर आपण बघतोय की नागरिकांच्या जीवाशी या ठिकाणी सर्रासपणे खेळ सुरू आहे. पहिले तर इथे आपण बघतोय की जे काही बांधकाम व्यावसायिकाचा हलगर्जीपणा आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे हे बघा, आता हे सिमेंट कॉन्क्रिटीकरणाचे रस्ते आहेत आपले, आणि हे सिमेंट कॉन्क्रिटीकरणाचे रस्ते अशा पद्धतीने हे लोक इथे म्हणजे खराब होणार नाहीत का? हे बघा, हे बघा, हा रस्ता बघा, हा रस्ता आपण बघत आहोत, आणि हे पोकल्यान बघा. म्हणजे हा चांगला रस्ता खराब होईल, आणि त्यानंतर अजून एक हे गोष्ट म्हणजे हे बघा, इथे जर आपण बघितलं तर या ठिकाणी कितीतरी लहान मुलं येतात, आणि तशाच अवस्थेमध्ये सगळं काही जो काही बिल्डरचा मनमानी कारभार इथे आपल्याला पाहायला मिळतोय ते बघा. ते किती रिस्की काम चाललंय हे. हा संपूर्ण प्रकार बदलापूर पश्चिम हेंद्रेपाडा या परिसरामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. हाच रस्ता पहिले तर सिमेंट कॉन्क्रिटीकरणाचा केला, आणि आता चांगल्या रस्त्यांवरती हे पोकल्यान चालवत आहे. आता याला जबाबदार कोण बदलापूरकरांनो? ही आहे आपल्या रस्त्याची यांनी दुर्दशा केलेली आहे. अक्षरशः नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. एवढी मोठी एखादी भिंत जर कधी एखाद्याच्या डोक्यात पडली असती तर याला जबाबदार कोण राहिलं असतं? गेलेत का ते? इकडे या, इकडे या. सुरक्षेच्या दृष्टीने कुठलीच काळजी इथे घेतली जात नाहीये. अक्षरशः लहान मुलं वगैरे सुद्धा या परिसरात राहतात, आणि जर कधी एखादी भिंत असेल, काही असेल, जर एखाद्याच्या डोक्यात पडलं तर याला जबाबदार कोण राहणार? हा जो काही व्यक्ती आहे, इकडे या. हे कुठून तरी येतात, यांना इकडे घेऊन येतात, यांच्याकडे आधार कार्ड नसतं, यांच्याकडे काही नसतं, आणि कुठेतरी काहीतरी काम करतात, आणि एखाद्याचा जीव जर कधी या त्या पोकल्यांच्या खाली गेला तर याला जबाबदार कोण? पुढे दादा तुमचं आधार कार्ड दाखवा ना. लायसन नसेल चालेल, आधार कार्ड दाखवा. आधार कार्ड दाखवा. आधार कार्ड. अभी तू क्या बोला, चलाता नहीं ना मशीन? अभी तू मशीन चला है ना बरोबर? है की नाही? मशीन चला है ना बरोबर? तू अभी चालू है. ही मशीन कुठे नेऊन ठेवतात तुम्ही नंतर? ही मशीन कहाँ पे लेके जाके रखते हो? मशीन मैडम जिधर चलता है उधर ही रहता है। प्रायव्हेट मशीन आहे या क्या आहे? काहीच माहिती. म्हणजे हा एखाद्याला उडवून चालला जाईल, आणि याला सगळे शोधत फिरतील. आणि याच परिसरामध्ये काही आता 1-2 दिवसांपूर्वी चाकूने एका तरुणावरती हल्ला झाला होता. आता सध्या त्याचा आधार कार्ड बघू ऑपरेटर पण कोणी बघा ना. रुको, ऑपरेटर का नंबर आहे का? 8390। कोण आहे ते ऑपरेटर? कोण आहे? वो जो गिराया वो उसका नंबर है, वो जो उधर अगर गिरा। वो गिरते गिरते किसी के सर में लग जाता तो? हाँ ये वाला 20 वाला है 83। हाँ। हे सगळे नागरिक इथे त्यांचा जीव मुठीत घेऊन राहत आहेत, कारण इथे सर्रासपणे ही जी काही बांधकाम आहे ते सध्या रिडेव्हलपमेंटला जात आहे, आणि त्यामुळे काही सुरक्षा नाहीये. एवढूशा हे लावलंय बघा, ही कशी नेट लावली यांनी, त्याच्यावरतीच अक्षरशः ते सगळं पडलेलं आहे. पहिल्याच दिवशी आधार कार्ड दाखवा. गाव कोणतं तुमचं? यूपी गाव कोणतं गाव? यूपी यूपी। युपी. इथे कधीपासून आलात? मैडम लाइसेंस रुपये इथे केव्हापासून आलात तुम्ही?
यहाँ पे कब से रहते हो? जल्दी बोल। यहाँ पे कब से रहते हो? मैडम मैं तो यहाँ पे तो साल भर हो गया। 1 साल हो गया। काम मिल गया आपको 1 साल में यहाँ पे? तो मैडम मैं तो अभी उत्थी कर रहा हूँ। आपको 1 साल में यहाँ पे काम मिल गया? ये देखिए इसका कितना पैसा मिलता है मशीन चलाने का? चलाने का वो जो चलाता है उसको अभी मेरा वो तो चलाया, वो अगर किसी को ठोक के चला जाता तो तुम क्या बोलते? उसने ठोका, मुझे नहीं पता। मैडम वो नंबर दिया है, बात करिए ना उससे। मैं झूठ बोल रहा है तो वो थोड़ा झूठ बोलेगा। तो अगर आप किसी को उड़ाओगे तो वो आएगा जिससे बात कर रहे हैं वो? तो मैं नहीं किया है मैडम। मैं नंबर दिखाइए आपका आधार कार्ड। हे ड्रायव्हिंग लायसन आहे। हाँ आधार कार्ड कुठे? हे आधार कार्ड किती आधार कार्ड हे आधार कार्ड, हे ड्रायव्हिंग लायसन यांचं आधार कार्ड कुठे? आधार काय कार्ड कुठे? दिसतंय का? काही दिसत नाही त्याच्यामध्ये. मला एक मिनिट आधार कार्ड किती रे आधार आधार कार्ड दिसतंय दाखवा. का बघा ना. दादा काय वाटतं, जर एखादा जर कधी या पोकलँड खाली आला असता तर याला जबाबदार कोण त्याला राहील? जबाबदार कोण? आता जो पोखरण चालवणार आहे किंवा जो कॉन्ट्रॅक्टर आहे ते दोघे जबाबदार. आता ह्याच्याकडे काहीच नाहीये. हा लर्निंग लायसन दाखवतोय आपल्याला, पण तोही काही दिसत नाहीये पूर्ण. त्याचा आधार कार्ड कुठला आहे, तो बांगलादेश आहे. कुठेतरी या गोष्टींमुळे गुन्हेगारी वाढते का? गुन्हेगारी वाढतच चाललेली आहे आणि हे प्रकार कधी होत नव्हते आपल्या. आता मागे पण 4 दिवसापूर्वी आपल्या एरियामध्ये जे काय एका चाकू गोपचा गेला तोही प्रकार घडलेला आहे. असे प्रकार आता इथे ती एक गाडी आहे, ते गाडी आहे बघा, हातगाडी. तो तिथे सिगरेट दिवसभर शाळा बाजूला आहे, तो सगळं सिगरेटवर तिची विकतो. आणि आता हे सेक्रेटरी बोलतात की आम्ही त्याला सांगितलंय पण तो ऐकत नाहीये. काय बोलता दादा? का ऐकत नाही म्हणजे का नाही ऐकत? त्याच्यामुळे शिवाय लागतो. त्याची आमचं भांडला गुप्ता इथला दुकानाला. जवळपास कोणाला सांगितलं नाही का? तक्रार केली नाही? हा आम्ही त्याला सांगितलं आता बिल्डिंग कुठे खाली कर म्हणून. खाली करायला तयार नाही. त्रास देतात का तिथे? तो ऐकतच नाही. आता तो सिगरेट आता इथे मी रात्री कधी आलात ना, मग रात्री महिला येतात, मुली येतात, मग कंप्लेंट करून चिक्कार झाल्या पण कोण लक्षच देत नाहीये. पोलीस लोक येतात पण त्यावेळेस ते सगळे पळाले असतात. दादा तू पळू नको, इकडे ये, पुढे ये. तू आधार कार्ड दाखव आम्हाला. आधार कार्ड काय याच्यामध्ये? सरनेम कुठे आहे? वा, असं आधार कार्ड बघा ना, करा, झूम करा. कोणी जरी आलं तर नाव बघा नाव बघा 12 सकाळ काय काय ऍड्रेस नाही त्यांना दाखव त्यांना दाखव. हे बघा, हे यांचं नाव आहे झिन. काय क्या नाम आहे जरा? हे आधार कार्ड कुठे बनवलेलं? मेरे इधर बना है हा? यूपी। पुढचं नाव कुठे आहे? पुढचं नाव कुठे आहे आधार कार्डला? 3 अक्षर असतात ना, पुढचं नाव कुठे आहे? डुप्लिकेट आहे तो. ये पीछे दिया रहेगा ना। पीछे. आगे नाम रहता है आधार कार्ड का, पीछे नहीं रहता. इथे कुठे आलं नाव? पीछे का दिखा. तुम्हाला पगार कोण देतं? तुम्हाला पगार कोण देतं? मेरा सेठ काय शेठचं नाव? धनु घोड़पोड़े। शेठचं नाव काय? धनु घोड़पोड़े। नाव काय शेठचं? धनु घोड़पोड़े ओळखतात तुम्ही कोणी? कुठे राहतात हे? बदलापुर के हैं। हा, पण कुठे राहतात? अरे एरिया कौन सा? धनु घोरपडे. कोण येते? मशीन कोणाची हाँ आहे? उनका नंबर है उधर। मशीन कोणाची आहे? उन्हीं का धनु घोड़पोड़े का ही है। धनु घोरपडेचं आहे. हाँ तुमच्याकडे लायसन आहे का ते मशीन चालवायचं? मैडम मैं नहीं गिराया। लायसन है कि मैं पूछ रही हूँ? गाडी चलाने का लायसन के दो. ये पोकलँड चालवायचं लायसन आहे का तुमच्याकडे? मैं नहीं मैडम, मैं सिर्फ वहाँ आदमी को उठाया फिर यहाँ वो आदमी साइड। का है, उनको बुला नहीं तो आपको नहीं छोड़ेंगे हम. वो अभी कल्याण पहुंच गया. मैं सेठ को कॉल करता है वो आएगा। सेठ को बुलाव. मुंबईमध्ये असे तोडतात ना की संपूर्ण पार्टिशन मारतात. आपण सध्या जर बघितलं तर या ठिकाणी बोलवा त्यांना, नाहीतर तुम्ही थांबायचं इथेच, काय असेल तोपर्यंत. फक्त हे कपडे लावतात. हा, अतिशय भयंकर प्रकारे. दादा काय बोलाल या प्रकाराबद्दल? पहिलं काय सांगतो, तोडाच्या अगोदर नगरपालिकेचं पहिलं काम असतं की पहिले सेफ्टी पर्पज नगरपालिकेचा असतो. पहिला नगरपालिकेचा सेफ्टी पर्पज हा नगरपालिकेचा असतो. आता 4 दिवस झाले इथे काही नाही. 2 दिवसानंतर यांनी कपडा बांधला. तो पण आम्ही त्याला सांगितला, खरी गोष्ट आहे बरोबर. त्याच्यानंतर त्यांनी कपडा बांधला. पहिल्या दिवशी तिथे काहीच नव्हतं. बिल्डिंग तोडायला त्यांनी सुरुवातीला कुठल्या प्रकारचं सेफ्टी बघा ना. कुठला पैसा? हा इंद्रपाडा सत्संग विहारचा रोड आहे, भारत कॉलेज. लोकप्रतिनिधींना सांगितलं नाही? नाही, लोकप्रतिनिधींना नाही सांगितलं. कुठे जाणार लोकप्रतिनिधींकडे? प्रत्येक वेळी तर नाही जाऊ शकत ना. आता जे चाललंय ते चाललंय. त्यांनी बघितलं पाहिजे, त्यांनी लक्ष दिलं पाहिजे ना. जर एखादी दुर्घटना झाली असती, अपघात झाला असता तर कोण जबाबदार? म्हणजे लक आहे की ते हे ही दुर्घटना वाचली म्हणून. हे कधी पडलं? हे आज पडले ना. मी आज बोललो. काल पडलंय ना. हो. आणि हा त्यांनी हा काय रस्ता मागणी करताय आता? हा काय मागणी करताय? काम करतो यावरती लक्ष द्यावं. बिल्डरने यावं. कमीत कमी मिनिमम 20 फुटाची हाईटने पत्र बांधावा. कमीत कमी 20 फुटांनी तरी.
हाईट त्याला द्यावी, पत्रावलं इकडची सेफ्टी करावा, इथे लोकांना माणसं त्यांनी उभी करावी. हा रोड जाणाऱ्या येणाऱ्यांचा रोड आहे, कारण इथे शाळा आहे, लहान लहान मुलं येतात, त्यांचा जाणाऱ्या येणाऱ्यांचा रोड आहे. कमीत कमी यावरती सेफ्टी तर त्यांनी ते इथे मस्त ते गाड्यावरती इथे उभे राहतात. कधी त्या दिवशी पहिल्या दिवशी ते उभे होते, त्याच्यानंतर 2 दिवसांनी इथे कोणी उभा पण दिसला नाही, फक्त बंद करतात. पण लोकांना असं काय हे नाही करत नाही, येणाऱ्या जाणारा रस्ता हा एकच आहे ना. लक्ष दिला पाहिजे की तोडताना नगरपालिकेने लक्ष दिला पाहिजे होतं. खूप काही विषय जे आहेत ते समोर येत आहेत. हा सगळ्यात महत्वाचा विषय हा सुद्धा आहे की आपण एवढे कर भरतो, आपल्याला सांगितलं जातं की पूर्ण कर भरा, 100% कर भरा, आणि कर भरल्यानंतर काय होतं की आपले रस्ते बांधले जातात. आता तो रस्ता हा सिमेंट कॉन्क्रिटीकरणाचा रस्ता आहे. मग हे रस्ते तुटणार कसे? तर ह्या रस्त्यांवरती अशा पद्धतीची पोकलॅन मशीन चालवली जाते आणि त्यानंतर ते रस्ते तुटतात. आता आज हा व्यक्ती इथे सापडला म्हणून असे किती ठिकाणी प्रकार जे आहेत ते उघडकीस येतात. ठीक आहे, ते हरकत नाही, पण हा जो व्यक्ती आहे याच्याकडे आधार कार्ड फर्जी आहे, त्याच्यावरती पहिलंच नाव आहे, बाकी पुढचं नाव नाही, लायसन त्याच्याकडे नाहीये, त्याचा कॉन्ट्रॅक्टदार त्याला माहित नाही. आता जर यांनी इथून एखादा दुर्घटना झाली असती, आता हे लहान मुलं आहेत, बाजूला शाळा आहे, कॉलेज आहे, जर एखादी दुर्घटना झाली असती तर याला खरोखर जबाबदार कोण राहिलं असतं? तर या खूप काही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या ठिकाणी राहत असलेले नागरिक सुद्धा विनंती करताय की इथलेच नाही तर कुठेही रिडेव्हलपमेंटची कामं जर चालू असेल तर बांधकाम व्यावसायिकांनी पहिले सुरक्षितता घेणं महत्वाचं आहे. पण इथे आपण बघितलं तर काहीही आपल्याला पाहायला मिळत नाही. खरोखर कुळगाव बदलापूर नगर परिषद ज्या वेळेला रिडेव्हलपमेंटच्या बिल्डिंगसाठी परमिशन देते त्यावेळेला सुरक्षेसाठी अखेर कधी कारवाई करणार हा प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर नक्कीच येऊ द्या. डायरेक्ट तोडू शकत नाही, वरतून मारून खाली मारून करायला लागतो. हे डायरेक्ट त्यांनी पाया खोदला तेव्हा खाली आला तो, असं आहे. हा बोलतो मी नाही तोडलं. क्या नहीं तोड़ा तू नीचे डायरेक्ट नहीं तोड़ा? हाँ? गए हफ्ते से काम वो आ रहा है, जो गिराया है बिल्डिंग यहाँ से वहाँ तक वो आ रहा है, वो कहाँ गए? आ रहा है, वो गया है रूम पर से आ रहा है. मैं सेट को लगाया, बोलता ये है खिलौना है, अगर वो नहीं चला रहा है तो तब तक तुम चला लोगे. पत्रे नाही लावले. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच येऊ द्या. बघत रहा आपले बदलापूर. धन्यवाद. आता ह्याचं काय